पर्यावरण संवर्धन, जतन आणि संरक्षण ही आपली सामूहिक जबाबदारी असून ते आपण कर्तव्य भावनेने केले पाहिजेत, असं मत ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ आणि राम नदीचे अभ्यासक डॉक्टर श्रीनिवास वडक-बाळकर यांनी व्यक्त केले। रामनदी पुनरुज्जीवन अभियानाला नुकतीच 5 वर्षे पूर्ण झाली असून यानिमित्त किर्लोस्कर वसुंधरातर्फे आयोजित 5व्या ऑनलाईन किर्लोस्कर वसुंधरा रामनदी महोत्सवाच्या समारोप प्रसंगी डॉक्टर श्रीनिवास वडक-बाळकर यांना ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ, लेखक आणि अभ्यासू विचारवंत डॉक्टर माधव गाडगे यांच्या हस्ते पहिला रामनदी सेवक सन्मान प्रदान करण्यात आला। त्यावेळी पुरस्काराला उत्तर देताना डॉक्टर श्रीनिवास वडक-बाळकर बोलत होते। पत्रकार भवन येथे झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर फॅसिलिटेटर आनंद चितळे, किर्लोस्कर वसुंधराचे क्युरेटर डॉक्टर गुरुदास नुलकर आणि किर्लोस्कर वसुंधराचे संयोजक वीरेंद्र चित्राव आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना श्रीनिवास वडक-बाळकर म्हणाले की राम नदीच्या आजूबाजूला असलेल्या नैसर्गिक स्रोतांचा शोध घेऊन त्याचे जतन आणि संवर्धन होणे आवश्यक आहे। मुळामुठा या जमिनीच्या समपातळीवर असल्याने त्याच्या आजूबाजूला असलेल्या वस्तीमुळे त्याचे जास्त प्रदूषण होते। तुलनेने राम नदी उंचावर असल्यामुळे मुळामुठ्याच्या तुलनेत राम नदीचे शुद्धीकरण करणे अधिक सोपे असल्याचे त्यांनी सांगितलं। डॉक्टर माधव गाडगे म्हणाले की नदीचे प्रदूषण होते तेव्हा ते केवळ जलप्रदूषण नसते तर त्यातील वनस्पती, प्राणी यांच्यावर देखील विपरीत परिणाम होत असतात। त्या घटकांच्या होणाऱ्या प्रदूषणाचा अभ्यास होणे आवश्यक आहे। साधारण 1952च्या सुमारास मी नळ स्टॉपजवळ राहत असताना मुळामुठा नदीमध्ये देखील मी पोहण्यासाठी जायचो। इतके त्या नदीचे पाणी त्यावेळी निर्मळ होते, पण आता त्या गोष्टीची कल्पना देखील करवत नाही। नद्या शुद्धीकरणाच्या बाबतीत अभियान घोषित करणे पुरेसे नसून प्रश्नाच्या मुळाशी जाऊन काम करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितलं। कार्यक्रमाचे प्रास्ताविक किर्लोस्कर वसुंधराचे संयोजक वीरेंद्र चित्राव यांनी केलं। राम नदी सेवक हा सन्मान मला दिलेला आहे, त्याबद्दल मी किर्लोस्कर वसुंधरा ग्रुप आणि ज्यांनी मला निवडलं आणि ज्यांनी माझी निवड केली त्या सर्वांचे मी पहिल्यांदा आभार मानतो। परंतु याच ठिकाणी आता मी सन्मान घेतलेला आहे असं समजून मी पुन्हा सांगतो की माझ्यासारखे असंख्य, हजारो नाही लाखो लोक या ठिकाणी राम नदीसाठी काम करणारे आहेत। संस्था आहेत वेगवेगळ्या आणि त्यांचे सगळे लहान मुलांपासून म्हणजे शाळेच्या मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत असे सर्वजण या ठिकाणी काम करतात। तर मी माझा सन्मान या सर्वांना अर्पण करतो। अच्छा पाणी होतं 1952-53च्या सुमाराला, काहीही प्रदूषण त्याच्यामध्ये नव्हतं। आता आपण म्हणतो की त्या तिथे आहे तर मग ते खाली आहे तर मग त्यामुळे असं आहे आणि म्हणून आपण हाताश व्हायला पाहिजे की आता हे प्रदूषण कसं थांबवायचं। हा आता मुख्य मुद्दा आहे कळीचा की काय आता काय काय करायला पाहिजे। आता राम नदीच्या बाबतीत जसं म्हटलं गेलं की राम नदी छोटी नदी आहे आणि पुष्कळ गोष्टी करणं जरा जास्त सुलभ आहे। आणि मी पाहिलं तुम्ही चित्रावरती मला जो व्हिडिओ वगैरे पाठवला तर तिथे वैज्ञानिक काम पुष्कळ चांगलं केलेलं आहे। माझे मित्र आहेत डॉक्टर संजय खरात, ते पण त्या व्हिडिओमध्ये होते। तर त्या आणि ते जसं डॉक्टर खरात आणि मग त्यांचे सहकारी वनस्पतीशास्त्रातले, सूक्ष्मजीवशास्त्रातले त्यांनी मिळून खूप छान चांगले काम केलेले आहे। तर हे तर निश्चित प्रशंसनीय आहे आणि या कामाच्या मध्ये जसं उल्लेख केला गेला, मला इतकं तपशील माहिती नव्हता आधी। तिथे अनेक लोकांनी त्याच्यात हातभार लावलेला आहे। राम नदीच्या एकूणच राम नदीची